हाय हॅलो, कशा आहे सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला की ओटीची जी पिशवी असते ती कशी शिवायची. तर त्याच्यासाठी ना माझ्याकडे एक अस्तर पण आहे आणि साडीचा कपडा पण आहे. तर ह्याच्यापासूनच आपण तयार करणार आहोत ओटीची पिशवी. पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ असणार आहे, पूर्ण बघा. तुम्ही पण घरच्या घरी शिवू शकता. तर चला मग स्टार्ट करूयात लगेचच ओटीची पिशवी शिवायला. इथं मी घेतलं होतं सगळ्यात पहिल्यांदा जे साडीचं कापड आहे ते. ही माझी काठाची साडी होती, जास्त बॉर्डर नव्हती, छोटीच बॉर्डर होती. आणि आपल्या घरात जी कोणती प्लेट मोठी असेल, म्हणजे खूप पण मोठी नाही, मीडियम साईजची जी प्लेट असेल ते मी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ठेवून गोलाकार कट करून घेतलेला आहे. हे साडीचं कापड जे आहे ते पहिल्यांदा कट करून घेतलं आणि नंतर अस्तरचं कापड पण मी सेम अशाच प्रकारे कट करून घेतलं. जो पहिल्यांदा मी हा जो कट केलेला आहे तोच भाग ह्या कॉटनच्या अस्तरवर ठेवलेला आहे आणि ह्याच मापाने कॉटनचा भाग पण कट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आपले चौकोन नाही, गोल आकार तयार झालेला आहे. नंतर ही जी साडीची बॉर्डर होती ती मी कट करून घेतलेली आहे. तर ह्याची रुंदी घेतलेली आहे मी 4.5 इंच आणि ही आपल्याला साईडने लागणार आहे ओटीच्या. तर जेवढी ह्याची जास्त लेंथ असेल तेवढा आपला जो ओटीच्या पिशवीचा जो घेर आहे तो जास्त बनतो. तर जास्तीत जास्त तिथं आपल्याला कपडा घ्यायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हे साडीचा अस्तर आणि जे आपलं मेन कॉटनचा अस्तर आहे ते दोन्ही मी गोलाकार एक भाग जो आहे तो स्टिच करून घेत आहे. दोन्ही एकमेकांना जोडते. पहिल्यांदा हा एक पार्ट जोडला आणि नंतर दुसरा जो आहे तो पण दोन्ही पण सेम अशा प्रकारे स्टिच करून घेतले. हा हे दुसरा पार्ट, ह्याला पण आपण आता स्टिच करून घेऊयात. आणि नंतर हे शिवून झाल्याच्या नंतर दोन्ही पण स्टिच करून झाल्याच्या नंतर एक गोल केलेला भाग तयार घ्यायचा आहे. त्याला आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचंय आणि जो आपला सेंटर पॉइंट येईल तिथून आतमध्ये घ्यायचा आहे 2.5 इंचावर आणि तिथं पण गोल आकार देऊन आपल्याला तो भाग पण कट करायचा आहे. हा पण तयार झाला आपला इथं एक गोल भाग. आणि हे आपल्याला आता स्टिच करून घ्यायचं आहे. इथं एक दाब शिलाई द्यायची आहे अशा प्रकारे. आणि इथं आपण नंतर लावणार आहोत वरच्या बाजूनी एक पट्टी लावणार आहोत. तर हे पण इथं स्टिच करून झालेलं आहे. आता आपण आपल्याला आता एक पट्टी काढायची आहे 2 इंचाची. सगळ्यात पहिल्यांदा हा जो गोल आकार झालेला आहे तो पहिल्यांदा मोजून घेऊयात. त्या मापाचीच आपल्याला दुसरी जी पट्टी आहे ती करून घ्यायची आहे. ती पट्टी आपल्याला इथं जोडायची आहे. तर हे झालेलं आहे 17 इंचाचं. तर हे पण मी 17 इंचाचंच घेतलेलं आहे. आणि हे घेतलेलं आहे ह्याची उंची, ह्याची म्हणजे किती आहे, ह्याची रुंदी घेतलेली आहे 2 इंच. हे अशा प्रकारे फोल्ड करायचे आपल्याला. इथं आपल्याला बंद येणार आहे ह्याच्या आतमध्ये, त्याच्यामुळे इथं आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करायचे दोन्ही साईडनी. आणि ही पट्टी आपल्याला फोल्ड करून इथं जोडायची. हा जो गोल भाग आहे ना, इथं ही पट्टी अशा प्रकारे फोल्ड करायची आहे आणि अशा प्रकारे जोडून घ्यायची आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे की आपल्याला पट्टी कशा प्रकारे जोडायची आहे. आणि इथं मी हा गोल्डन भाग घेतलेला आहे जेणेकरून दिसायला पण छान दिसतंय. इथे एक गोलपट्टी लावायला चालू आहे आता. आणि ही पट्टी झाल्यास नंतर आपल्याला जी आपण 4.5 इंचाची एक पट्टी काढलेली आहे ती जोडायची आहे. इथे पट्टी लावून झालेली आहे, बघू शकता किती छान एकदम व्यवस्थित बसलेली आहे. ही आता मी दुसरी मोठी पट्टी घेतलेली आहे. आणि ह्याच्या आपल्याला जेवढ्या जास्त प्लेट्स होतील तेवढी ही ओटीची पिशवी एकदम छान दिसती. तर हा जो ह्या ज्या प्लेट्स आहेत त्याचा मी कपडा उलटा ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे प्लेट्स द्यायला मी सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही बारीक बारीक पण प्लेट्स देऊ शकता आणि जर कपडा थोडासा कमी असेल तर तुम्ही जरा लांब अंतरावर पण ज्या प्लेट्स आहेत त्या देऊ शकता. तर इथं मी प्लेट्स द्यायले जास्त बारीक पण देत नाहीये मी आणि जास्त मोठ्या पण देत नाहीये. आपल्याला एकदम व्यवस्थित होईल अशा प्रकारे आपली ही ओटीची पिशवी होणार आहे तयार. तरी त्या प्लेट्स आता माझे देऊन झालेले आहेत. अशा प्रकारे आपल्या इथं प्लेट्स देऊन झाल्यात आणि तुम्ही बघू शकता की आपल्या जो ओटीची पिशवी आहे त्याचा घेर केवढा मोठा झालेला आहे. तर बघा केवढी छान दिसत आहे. आणि साईडला जी गोल्डन पट्टी आलेली आहे ती पण एकदम व्यवस्थित दिसत आहे. आता आपण जो दुसरा गोल भाग तयार केला होता तो आपल्याला ही जे आपण खालचा पार्ट तयार केलेला आहे त्याच्यावर उलटा अशा प्रकारे ठेवायचा आहे. कॉटनचा कपडा जो आहे तो वर आला पाहिजे स्टिच करते वेळेस, जेणेकरून ही आपण जेव्हा पिशवी उलटी करताल तेव्हा तो एकदम सरळ होईल. आणि इथं आपल्याला काळजी घ्यायची आहे की ज्या आपण प्लेट्स दिलेल्या आहेत खालच्या भागाला त्या शिलाईमध्ये आल्या नाहीत पाहिजे. सगळ्या म्हणजे स्टिचिंग आपल्याला इथं व्यवस्थित करायची आहे. तर इथं माझे आता स्टिच करून पण झालेलं आहे. इथं एकही जी प्लेट्स आहेत त्या आतमध्ये आलेल्या नाहीत, एकदम काळजीपूर्वक करायचं आहे.
इथं ही आपली झालेली आहे. मी आता ह्याला उलट करते. तर बघू शकता किती छान प्रकारे आपली इथं ओटी तयार करून झाली होती. आता आपल्याला इथं बनवायची आहे एक दोरी, किंवा तुम्ही रेडीमेड पण घेऊ शकता आणि घेऊ शकता. तर मी इथं एक आता दोरी जी आहे ती घेतलेली आहे. 1 इंचाची घेतलेली आहे मी, आणि तिला मी फोल्ड केलेला आहे दोन्ही बाजूनी, आणि मधल्या बाजूने फोल्ड करून त्याच्यावर एक दाबपट्टी दिलेली आहे, जेणेकरून आपली जी ही पट्टी आहे ती एकदम व्यवस्थित प्रकारे तयार होती. किंवा तुम्ही दोरी पण तयार करू शकता. मी इथं ही पट्टी तयार केलेली आहे. ह्याच्यामध्ये सुई घालायची आहे, आणि इथं जे आपण वरच्या बाजूला 2 इंचाची जी पट्टी जोडलेली आहे तिथं आपल्याला अशा प्रकारे ही जी दोरी आहे ती म्हणजे नॉट तिथं ही जोडायची आहे. तर तिथं आपली नॉट पण जोडून झालेली आहे. आता हे जे 2 भाग आहेत तिथं आपण लावूयात छोटेसे लटकन, जास्त पण मोठे नाही. अशा प्रकारे चौकोन तयार करून घेतला, त्याला त्रिकोण फोल्ड केला, दोन्ही बाजूला आपण हे अशा प्रकारे स्टिच केलं, आणि इथं आपलं लटकन पण जे आहे ते तयार करून झालेलं आहे. एकदम नाजूक तयार केलेलं आहे मी. बघू शकता तुम्ही. फोल्ड केल्याच्या नंतर आपलं लटकन जे आहे ते अशा प्रकारे होणार आहे. तर आपली ना ओटीची पिशवी शिवून झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. तर ही अशा प्रकारे झालेली आहे आपली ओटीची पिशवी शिवून. बघू शकता तुम्ही कसली छान झालेली आहे. साईडने मी काठ जोडलेली आहे, आणि इथं पण ह्याच्यामध्ये सामान ठेवल्याचे आपण म्हणजे आपल्याला ओटीला जे काही सामान असेल ते आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो, आणि इथं आपण ह्याला आपण पॅक पण करू शकतो. ह्याच्यात सामान ठेवल्यास जड होते, आणि ह्याच्यात ओटीचं जेवढं काही सामान भेटल तेवढं सगळं ह्याच्यात बसते, आणि काय फाटणार वगैरे नाही, काहीच नाही. एकदम छान. आणि इथं तुम्ही अशी गाठ पण मारू शकता. तर तुम्हाला ही ओटीची पिशवी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला पण प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळून जाईल. आणि हो, जर ही ओटीची पिशवी हवी असेल तर नक्की मला इन्स्टाला मेसेज करा. आणि प्राइस फक्त असणार आहे 150 रुपये. फ्री डिलिव्हरी, ती पण घरापर्यंत तुमच्या. तर चला मग भेटतो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.